चांदोरी निफाड येथील प्रसिद्ध निळकंठेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। पहाटे काकड आरतीने उत्सवाची सुरुवात होणार असून दिवसभर अभिषेक, रुद्रपाठ, महामृत्युंजय जप व महापूजा आयोजित करण्यात आली आहे। भाविकांसाठी विशेष दर्शनाची व्यवस्था करण्यात आली असून मंदिर परिसरात आकर्षक सजावट व रोषणाई करण्यात येत आहे। सायंकाळी हरिपाठ, कीर्तन व भजनाचा कार्यक्रम होणार असून रात्री जागरणाचे आयोजन करण्यात आले। महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थ व मंदिर ट्रस्टतर्फे शिस्तबद्ध रान व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय व प्रसाद वितरणाची तयारी करण्यात आली आहे। या उत्सवामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत चांदोरी येथील निळकंठेश्वर महादेव मंदिर येथे। तर सकाळपासूनच भक्तिमय वातावरणामध्ये महाआरती झाली आणि आता आपण बघू शकतो की असंख्य हजारोच्या संख्येने नागरिक देखील इथे उपस्थित आहे। तसेच आपण आताच बघितले की हजारोच्या संख्येने महिला वर्ग देखील इथे उपस्थित आहे आणि आताच त्यांचा महारुद्राभिषेक देखील सुरुवात झालेली आहे। तर आपण बघू शकतो की सकाळपासूनच अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न झालेला आहे आणि आपल्यासोबत काही भाविक आहेत। आपण त्यांच्याकडूनच या कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेऊया। नमस्कार करा आणि काय काय कार्यक्रम। नमस्कार, मी चंद्रकांत गुळवे बोलतो। वीरशैवलिंग समाजातर्फे आमच्याकडे पंडिताराध्य शिवाचार्य महाराज, आमचे गुरुवर्य पडंगळीकर महाराज हे आमच्या इथे सकाळी 8 वाजता मिरवणुकीसाठी येतात। सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत आमची मिरवणूक असते। त्यानंतर आम्ही नदीवर, गोदावरी नदीवर सकाळी 12 वाजता सर्वजण गंगाकाठी स्नान करतो, महादेवाची पूजा करतो। इथे परत मिरवणूक इथे मंदिरात आमच्याकडे 1 वाजता मिरवणूक परत येते। नंतर इथे आल्यानंतर सर्व भाविक या मंदिरामध्ये अभिषेक करतात। त्याच्यानंतर महिला इथे सामुदायिक रुद्राभिषेक करत आहे आता। त्यानंतर आमच्याकडे आता यानंतर महाप्रसादा कार्यक्रम होईल। परत संध्याकाळी आम्ही रात्री 11 ते 1 वाजेपर्यंत मध्यरात्री महाराजांसह आमचे गुरुवारी पंडिताराध्य शिवाचार्य महाराज हे या रात्रीमध्ये 11 ते 1 वाजेपर्यंत अभिषेक करतील। त्या टायमाला आमचे परत सामुदायिक आम्ही सर्वजण या ठिकाणी अभिषेक करतील। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही महाप्रसाद कार्यक्रम करतो, सामुदायिक महाप्रसाद असतो, तो कार्यक्रम होईल। तर आपण आत्ताच नागरिकांची माहिती मिळवलेली आहे। तर आपण बघू शकतो अतिशय सुंदर असा सोहळा संपन्न झालेला आहे आणि इथले वैशिष्ट्य म्हणजे की इथे संजीवनी समाधी देखील आत्तापर्यंत जिवंत समाधी आपल्याला बघायला मिळालेली आहे। तसेच वर्षभरामध्ये यांचे अनेक कार्यक्रम आयोजित करत असतात व वर्षभरामध्ये ते कोणकोणते कार्यक्रम आयोजित करत असतात व या समाध्यांना नामोल्लेख कशा प्रकारे मिळालेला आहे याबद्दलच आपण अधिक माहिती मान्यवरांकडून जाणून घेऊया। माझे नाव प्रवीण इंगरे। सध्या चांदोरी येथे एक महाशिवरात्री निमित्त जो एक कार्यक्रम चालू आहे रुद्राभिषेकाचा, सर्व ग्रामस्थांच्या वतीने ज्यांना अपेक्षित आहे त्या सर्व बसलेले असतात। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर वडांगळीकर मठ जे वीरशैव समाजाचं एक तिथलं गुरुवर स्थान आहे, त्या स्थानाशी जोडलेलं आहे। त्या स्थानाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे ह्या गुरूंच्या आधी जे 8 गुरुवर्य होते त्या 8 गुरुवर्यांच्या संजीवन समाध्या इथे आहेत, त्यामुळे ह्या स्थानाला खूप महत्त्व आहे। तसेच या मंदिराची वैशिष्ट्य म्हणजे इथे अभिषेक केल्यानंतर सर्व भाविकांच्या मनोकामना ह्या इच्छेप्रमाणे पूर्ण होतात अशी एक आख्यायिका आहे आणि ती सत्य परिस्थिती आहे। ज्याला अनुभव आला त्याला त्या गोष्टीची माहिती आहे। त्याचप्रमाणे या संजीवन समाध्यांसाठी दरवर्षी आषाढ तृतीयेला कार्यक्रम होतो, त्यानंतर दर शिवरात्रीला इथे कार्यक्रम होतो, त्यानंतर येथे दर अमावस्येच्या वेळेला इथे काही लोक अभिषेक करतात, पूजाविधी करतात। त्याचप्रमाणे आमच्या गुरुगादीला दर अमावस्येच्या वेळेला पूजा असते, त्यावेळेस बरेचशी लोक इथे दर्शन घेऊन वडांगळी येथे आमच्या गुरुच्या पाया पडायला जातात। अशा प्रकारे ह्या स्थानाचं खूप मोठं महत्त्व इथे आत्तापर्यंत सांगितलं गेलेलं आहे। इथे आत्तापर्यंत ह्या गुरूंच्या आधी, पंडिताराध्य शिवाचार्यांच्या आधी ज्या 8 गुरु होते त्या 8 गुरूंच्या सर्व संजीवन समाध्या इथे उपस्थित आहेत। आपण त्याचं दर्शन करूया। हिंदू धर्मामध्ये ज्याप्रमाणे जगद्गुरूंची 4 पीठं आहेत, तसेच वीरशैव लिंगायत धर्मामध्ये जगद्गुरूंचे 5 पीठ आहेत। त्या 5 पीठामध्ये श्रीशैल्यम जगद्गुरू हे एक जे 5 पैकी एक पीठ आहे। त्या पीठाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या पीठाच्या अंडर असणारी जेवढी काही महादेवाची मंदिरं आहेत, ह्या मंदिरांचं वैशिष्ट्य, या मंदिराचं पूजा केलेलं जे पाणी आहे महादेवाच्या पिंडीवरचं हे पूर्व दिशेलाच पडतं, अशी त्याची एक खासियत आहे। या श्रीशैल्यम पीठाच्या अंडर जगद्गुरूंच्या अंडर वडांगळी हे पीठ येतं।
त्या गुरुगादी येते, त्या गुरुगादीच्या अंडर हे निळकंठेश्वर महादेव मंदिर चांदोरी याची स्थापना आहे. त्याप्रमाणे जगद्गुरूंच्या श्रीशैल्यम पीठाप्रमाणे जे पूर्वेला पाणी पडण्याची प्रथा आहे, जी पूजा अर्चनामध्ये त्यांनी ठरलेली आहे, त्याप्रमाणे असणारी ही मंदिर आहेत. असे आणखी एक वैशिष्ट्य या मंदिराचं आहे. आतापर्यंत बांधकाम होण्याचं साधारणपणे 700 वर्षापूर्वीचं मंदिर इथे त्याची जगात सर्व जुने लोक सांगतायत, आम्हाला कोणाला सांगता येणार नाही, पण ते 700 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. ब्युरो